नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे पापलेट फ्राय. ताजे मला पापलेट भेटलेले आहेत, त्यासाठी कुठले मसाले इथे मी फ्राय पापलेटला लावणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे. अतिशय टेस्टी आणि खूप कमी तेलामध्ये पापलेट फ्राय इथे बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. पापलेट फ्राय बनवण्यासाठी इथे मी 3 पापलेट घेतलेले आहेत. एकदम ताजे हे पापलेट आहेत. व्यवस्थित साफ करून आणि स्वच्छ धुवून आणि मी याच्यावरती चवीपुरतं मीठ घालून फक्त ह्याला मिक्स करून ठेवलेलं आहे. आता आपल्याला इथे घालायचे आहेत मसाले. अर्धा टीस्पून मी इथे, अर्धा टीस्पून पेक्षा थोडासा कमी आहे इथे हिंगामुळे मच्छीला वास येत नाही. अर्धा टीस्पून इथे घातलेली आहे हळद. तिखटाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून इथे घेतलेले आहे रस्सा भाजीचा मसाला. हे वाटण मी करून ठेवलेलं आहे. तर हे आहे कलरची जी मिरची असते ते मिरचीचं वाटण आहे, ते मी अर्धा टीस्पून इथे घालणार आहे. हे सर्व आपल्याला मिक्स करायचंय. व्यवस्थित आपल्याला हे मसाले मिक्स करायचे आहे. मीठ ऑलरेडी आपण लावल्यामुळे हे मीठ छान याच्यामध्ये मुरल्या जातं, म्हणून मीठ आधी लावून ठेवायचं. मच्छी फ्राय करताना एक अर्धा तास आधी मीठ लावून ठेवलं की मस्त मच्छीमध्ये मीठ सगळ्या बाजूनी लागतं आणि मीठ छान विरघळतं सुद्धा व्यवस्थित. सर्व आपण हे मच्छीला लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडासा मसाला घालून मच्छीचं कोटिंग तयार करायचं आहे. मस्त पीसला आपण हे सर्व लावून घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्ट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी आज इथे आलं लसूण पेस्ट वापरलेली नाहीये, लसणाचा वापर करणार आहे, पण मी पेस्ट बनवलेली नाहीये. मी ह्या पद्धतीने मच्छी फ्राय करत असते. अतिशय छान टेस्ट त्या मच्छीची त्या तेलामध्ये उतरते आणि त्यामध्ये ही मच्छी फ्राय होते. अतिशय टेस्टी लागते. डिश मध्ये इथे मला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. मच्छी आपल्याला किती प्रमाणामध्ये करायची त्याप्रमाणे आपल्याला इथे हे पीठ घ्यायचं आहे. थोडंसं कमी जास्त झालं तरी तुम्ही ठेवू शकता, कारण त्याचा वापर तुम्ही नंतर परत मच्छी फ्राय साठी करू शकता. थोडंसं मी इथे घातलेलं आहे रस्सा भाजीचा मसाला आणि अगदी चिमटीभर घालणार आहे मीठ, कारण मीठ आपण ऑलरेडी मच्छीला लावलेलं आहे. थोडंसं घालणार आहे आणि थोडंसं मागच्या वेळेचं माझ्याकडे हा राहिलेला हेच असं मिक्स केलेलं पीठ होतं, तर ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही तसं राहिलेलं थोडंसं पीठ तर ते आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊ शकतो आणि दुसऱ्या वेळेला मच्छी फ्राय करताना त्याचा वापर करता येतो. व्यवस्थित आपल्याला मसाला आणि मीठ हे मिक्स करायचं आहे. आणि इथे हे जे आपण मसाले लावून आणि पीस ठेवलेले आहेत मच्छीचे तुकडे, तर ते सगळ्या बाजूने आपल्याला असे छान कोट करायचे. आणि पॅन मी एकीकडे ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 टीस्पून तेल घालून आणि तेल छान कडकडीत आपल्याला गरम करायचं आहे. सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला हे तुकडे कोट करून घ्यायचे आहेत या पिठाने. तेलही आपलं गरम झालेलं आहे. पॅन मध्ये बसतील एवढे तुकडे आपण इथे पॅन मध्ये टाकायचे आहे. सुटसुटीत आपल्याला ते उलटे करता आले पाहिजे एवढे आपण पीस टाकणार आहोत. पॅन मध्ये 2 टीस्पून तेल कडकडीत गरम झालेलं आहे. तर मी मगाशी म्हटले की लसूण मी पेस्ट करत नाही, साली सगट मी 4-5 पाकळ्या लसणाच्या तेलामध्ये घातलेल्या आहे आणि आता एक एक पीस याच्यावरती ते पॅन वरती आपल्याला टाकायचं आहे. कडकडीत तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅस ठेवायचा आहे, कारण पटकन जर गॅस आपला मोठा असेल तर पटापट आपली मच्छी फ्राय होईल आणि कदाचित आतमध्ये ती कच्ची राहू शकते. म्हणून तेल छान गरम झाल्याच्या नंतर गॅस आपल्याला फ्लेम कमी करायची आहे किंवा काही मध्ये मीडियम ठेवून आणि आपल्याला हे मच्छीचे तुकडे फ्राय करून घ्यायचे. तेल फक्त मी 2 टीस्पून घातलेलं आहे. खूप कमी तेलावरती आपली ही छान मच्छी तयार होते. सर्व बाजूने असं हे तेल आहे ते असं पसरवून घ्यायचंय. हे बघा, एकही पीस आपला चिटकत नाही आणि लसणाचा वास हे फ्राय करतानाच अतिशय छान येतो. या पद्धतीने नक्की मच्छी फ्राय एखाद्या वेळेला करून बघा. एक एक तुकडा आपण असं उलटा करून टाकू. आता यामध्ये लसूण करपला जरी तरी सुद्धा नंतर तो काढून टाकायचा आहे, पण त्याचा फ्लेवर या तेलामध्ये छान उतरलेला असतो.
उलट्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थित मच्छी मीडियम टू लो गॅस वरती फ्राय करून घ्यायची। इथे आपली मच्छी फ्राय झालेली आहे। पापलेट फ्राय इथे आपली तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।